शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना मनपा आता ऍक्शन मोडमध्ये आली आहे. कुत्र्यांच्या चाव्यांच्या घटनांमध्ये घट झाली असली तरी धोका पूर्णपणे टळलेला नाही. मग नेमकं काय करताय पशुवैद्यकीय विभाग? शहरामध्ये मोकाट कुत्र्यांच्या समस्येला आळा घालण्यासाठी मनपा पशुवैद्यकीय विभागाने कंबर कसली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कुत्र्यांच्या चाव्याच्या घटनांमध्ये घट झाल्याचं चित्र समोर येते. या पार्श्वभूमीवर पशुवैद्यकीय विभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. विशेषतः शाळा महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे, ज्यामुळे लहान वयातच प्राणी व मानव यांच्यातील समन्वय वाढविण्याचा प्रयत्न केला जातोय. पशुवैद्यकीय अधिकारी सचिन बोंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील मोकाट कुत्र्यांचं मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात आलंय. यामुळे रेबीज सारख्या आजारांपासून संरक्षण मिळण्यास मदत होत आहे. तसंच मनुष्य आणि कुत्र्यांमधील संघर्ष कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांनीही जबाबदारीने वागणं गरजेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पाळीव कुत्र्यांचं लायसन्स काढणं, वेळेवर लसीकरण करणं आणि त्यांची योग्य देखभाल करणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा भविष्यातील धोके वाढू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला आहे. सरकार मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी कुत्र्यांची संख्या किंवा गावांची संख्या कशा पद्धतीची आहे आणि कशा पद्धतीने आपल्या पशुवैद्यकीय विभागाकडून काम करण्यात येत आहे, काय सांगा? अमरावती महानगरपालिकेमार्फत श्वानांच्या संदर्भामध्ये ज्या काही उपाययोजना मागच्या वर्षी आपण केलेल्या आहेत आणि या वर्षी ज्या उपाययोजना करत आहेत यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फरक आहे की मागच्या वर्षी आपले एबीसी सेंटर्स रेडी नव्हते, आपले शेल्टर हाऊस रेडी नव्हतं, त्यानंतर आपल्या महापालिकेच्या स्वतःच्या गाड्या रेडी नव्हत्या. तर यावर्षी मी नागरिकांना सांगू इच्छितो की यावर्षी विभागामार्फत 2 स्वतःचे व्हेकल्स आपले रेडी झालेले आहेत. त्याच्यानंतर 2 एबीसी सेंटर तयार झालेले आहेत, शेल्टर हाऊस तयार झालेले आहेत आणि या अनुषंगाने आम्हाला नगरविकास विभाग आणि सर्वोच्च न्यायालय तसेच ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया यांची ती मार्गदर्शक तत्त्वे याच्या अनुषंगाने काम करत असताना कायदेशीर काही अडचणी आहेत. त्या अडचणींना समोर जाऊन आम्ही काम करत आहेत. यामध्ये आमची प्रायोरिटी जी ती नागरिकांची सुरक्षा असते. परंतु अमरावती महानगरपालिका क्षेत्रात असणारी कुत्र्यांची संख्या आणि त्या अनुषंगाने आम्हाला लागणारं मनुष्यबळ, वाहने, यंत्रणा ही माननीय आयुक्त यांच्या मंजुरी, माननीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही जास्तीत जास्त सेवा पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु मनुष्य आणि कुत्रा हा संघर्ष कमी करत असताना मनुष्याचं बिहेवियर आणि कुत्र्यांचं बिहेवियर यामध्ये एक खूप मोठा फरक असतो आणि कुत्र्यांची मानसिकता, माणसांची टेम्परमेंट हे ज्या ठिकाणी बदलतं त्या ठिकाणी डॉग बाईटच्या केसेस होतात. त्या ज्या घटना असतात त्या दुर्दैवी असतात. परंतु यावर उपाययोजना म्हणून यावर्षी माननीय आयुक्त यांच्याकडे आम्ही झोन निहाय यंत्रणा राबवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच शहरामध्ये शाळा, कॉलेजेस, शैक्षणिक संस्था यांचीही बैठक घेऊन आम्ही त्यांना मार्गदर्शक तत्त्वे समजून सांगण्यात आलेली आहे. कुत्र्यांपासून सुरक्षा करण्यासाठी कशी उपाययोजना करण्यात येतात याकरता शाळांमध्ये अवेअरनेस प्रोग्रामही आम्ही घेतो. तर आपण सर्व पद्धतीने आपण तयार आहोत. पण अशा काही घटना ज्यावेळेस महानगरपालिका क्षेत्रामध्ये होतात तर त्या घटनांमध्ये जनजागृती हा एकच मोठा पर्याय असतो. त्या अनुषंगाने माननीय आयुक्त यांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनांचं पालन करून आम्ही मनुष्य आणि कुत्रा संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. लसीकरणासाठी सर्व आरोग्य सुविधा किंवा लसीकरण व्यवस्था आम्ही पुरवण्याचे प्रयत्न केलेले आहेत. आरोग्य अधिकारी यांनी पण त्याचा लसीचा साठा पूर्ण केलेला आहे. तर नागरिकांना माझं आव्हान आहे की आपण जबाबदारीने श्वानांना सांभाळावं. इररिस्पॉन्सिबलपणे श्वानांचं लायसन्स न काढणे, श्वानांना लसीकरण न करणे ह्या बाबी टाळाव्यात. आणि काही दुर्दैवी घटना होत असतील किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी भीतीदायक वातावरण असेल तर आम्ही सिटी न्यूजला आणि इतर प्रसारमाध्यमांना आमचे मोबाईल नंबर्स, आमच्या कर्मचाऱ्यांचे नंबर प्रसारित केलेले आहेत. त्यांना तुम्ही कॉल करू शकता आणि मदत घेऊ शकता. म्हणजेच प्रशासन आपलं काम करत आहे, परंतु नागरिकांनीही जबाबदारी घेतली तरच मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पूर्णपणे सुटू शकतो.